नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर विनिचिके। आपण अष्टांग योग बघत आहोत। अष्टांग योगाची पहिली पायरी आहे यम। त्याविषयी मी आज या ठिकाणी भाष्य करणार आहे। यमाचे पालन करण्याचे 5 प्रकार त्या ठिकाणी आहे। पहिलं अहिंसा, दुसरं सत्य, नंबर 3 अस्तेय, नंबर 4 ब्रह्मचर्य आणि नंबर 5 अपरिग्रह। हे 5 यमपालनाचे प्रकार आहेत असं या ठिकाणी तुम्ही घ्यायचंय। गुरुवर्य पतंजली ऋषींनी समाज स्वास्थ्याबरोबर स्वतःच्या स्वास्थ्यासाठी ह्या अष्टांग योगाची निर्मिती केलेली आहे आणि ह्या 8 पायऱ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत। हे तुम्ही ध्यानात घ्या। आता हे यमाचे पालनाचे 5 प्रकार। अहिंसा क्रमांक 1। अहिंसा म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची हिंसा न करणे। 3 प्रकारच्या हिंसा आहेत बघा, कायिक, वाचिक आणि नंबर 3 मानसिक। म्हणजे कायिक म्हणजे काय? कोणालाही शारीरिक इजा न करणे। वाचिक म्हणजे काय? कोणालाही शब्दांनी दुखावणे नाही किंवा कोणाबाबत वाईट बोलणे नाही। आणि मानसिक हिंसा म्हणजे काय? की कायम कोणाबाबत तरी वाईट चिंतायचं, त्याचं वाईट घडेल अशी अपेक्षा ठेवायची। ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। अहिंसा धर्माचं पालन करत असताना कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा शक्यतो आपल्याकडनं झालीच नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आहेत। ही अपेक्षा यम पालन करत असताना गुरुवर्य त्या ठिकाणी ठेवत आहेत। आपण कुठल्याही प्रकारची हिंसा केली नाही तर आपलं मन स्वास्थ्य व्यवस्थित राहतं। आपण अतिशय आनंदी जीवन त्या ठिकाणी जगत असतो। त्यामुळे अहिंसा धर्माचं पालन प्रत्येकाने करायचे आहे असे या ठिकाणी मी सांगतो। नंबर 2 सत्य। सत्य म्हणजे ढोबळमानाने आपण काय म्हणतो की खरे बोलणे। शक्यतो आपण खरं तेच बोललं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे बघतो किंवा जे आपल्याला सांगितलं जातं ढोबळमानाने ते जरी सत्य असलं तरी पण शब्द वेगळे असतात, त्यातून बोध वेगळा होतो। पण शक्यतो आपण आपल्या बाजूने जे आपल्याला दिसेल, जे खरं आहे, जे आपल्याला खरं वाटेल तेच आपण त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे। सत्य फार महत्वाचं आहे की आपण जर खोटं बोललो तर आपल्या मनाला ती कायम टोचणी लागून राहते की मी काहीतरी खोटं बोललेलो आहे। त्यामुळे काय होतं, क्लेश होता, तुमचं मन सैरभर होतं। म्हणून सत्य पालन करणं गरजेचं आहे। पुढील भागामध्ये उर्वरित जे 3 प्रकार आहेत अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे त्या ठिकाणी बघणार आहोत आपण। आज आपण बघितले आहेत यम जी पायरी आहे अष्टांग योगाची तिचे 2 प्रकार बघितलेले आहेत, अहिंसा आणि सत्य। पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। ओम साईराम, धन्यवाद।